घरी आलो. घरी येता बरोबर मी बऱ्याच लोकांची जिंदगानी पाहिली. पत्नीला एवढं मारतात, असं काही बोलतात. विनोद म्हणजे केवळ आपण विनोद बनवलं तर तोही आपला प्रबोधन तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही. आपल्याला काहीतरी सांगणे आहे, परंतु माझ्या घरचं वातावरण प्रसन्न आहे. माझी घरवाली भक्तिमय वातावरणात रमून गेलेली आहे. तिला आवाज देऊन पाहतो, डायरेक्ट तिच्या भक्तीमध्ये खंड पाडणे तेही बरोबर नाही. कारभारने ग कारभारने हो माझे लाडाचे नारी मंजुळा. हे मंजुळा 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 हे मंजुळा. काय सांगू बाई, 8 दिवसात जमाना झाला, घरचा जीव घरी नाही. बहिणीच्या गावाला जातो म्हणाले, रात्रभर राहतो आणि दुसऱ्या दिवशी घराकडे वापस येतो. पण काय सांगू बाई, 3 संक्रांत चांगली पावरली आमच्या घरच्या माणसावर. 8 दिवस बहिणीच्या घरी मस्त चिकन लोणा खाऊन राहिले, मस्त लाडू चिवडा चकल्या. नाही बायकोची फिकर नाही, घरादाराची फिकर. बायको घरात काम धंदे करते कशी, घर सांभाळते कशी, नाही कशी, काही फिकर नाही बाई. मस्त गाव तर खाऊन राहिले. जेती पोट भरला तोच गाव भरा. काय सांगू, घरातले सगळे काम आटपली. देवपूजा बाकी आहे. आज माझ्या मनाला वाटते माझे पती नक्कीच घरी येणार. काय करू ग, घरात करमून नाही राहिलेलं आहे. काहीतरी गीत गुणगुणते, यांची वाट पाहत बसते ग.
जेजुरीला मला जायचं आहे असं ती बाई म्हणते का सासू सासरे माझी आई समान, तर त्या बाईचे विचार कसे असतील? बरोबर आहे मंजुळा? का रे भारी सख्या साधना प्राणना थारायावा, मला कशाला आवाज दिला रायाची, काय म्हणता हो माझ्या गळ्याच्या ताईता? हा एक नवीन शब्द तयार झाला शिरूर मध्ये. सासू सासरे आई समान बरोबर आहे. आणि अजून त्या ठिकाणी गोडवा टाकला शिरूर मध्ये, कोणता काय म्हणता हो माझ्या गळ्यातल्या ताईता, बरोबर आहे. कारण बायले माणसाची खूप माहिती आहे. लई दिवस झाले नवरा बाहेर आहे आणि घरी येता बरोबर प्रेमाने जर बोलला नाही तर काय त्यांना नाही तर काय म्हणता हो गळ्यातल्या ताईता, तर बरोबर आहे भाऊ. आणि कोणतीही बायको कोणाची बायको असो, नवऱ्यासोबत प्रेमानं बोलली का नवरा थकला, म्हणून गळ्यातल्या ताईता, बरोबर आहे. त्या ताईच्या बी तपासणी केली पाहिजे कोणपर्यंत मामला आहे. नाही मंजुळाबाई कशाला आवाज दिला हो चिकूचे बाबा? काय लहानसा गोष्ट आहे हो. चिकूचे पप्पा, त्या चिकू मध्ये गोळ आहे ना, शी मिठाई नाही, मस्त नाव येते. तिच्यात कारण आपल्याला माहित आहे का, याला असं जर बोललं नाही तर हा तुझा खेळपकडा वावरला. चांगले बोला नाव हाय माझं मंजुळा, काही उठपटांग नका बोलू. उठपटांग आणि ते माझ्याकडून आणि ते बायकोसोबत उठपटांग असं काय? असं झालं नाही. नाही ना. अगं 20 वर्षापासून तुझे माझे ऋणानुबंध आहे. हो पण या 20 वर्षाच्या कालामध्ये असं बोलतो कोणता दिवस तरी उठपटांग बोललो मी नाही बोलल्या नाही बोललो ना. नाही मग मी तसं बोललो नाही. तसाच माझा परिवार, माझे घर शुद्ध बिजा पोळी फळ रसाळ कोणती खरी गोष्ट आहे. आपल्याला 2 अपत्य आहेत हो आहे. आणि 2 अपत्यामधून आपल्या संसारामध्ये घडलेले आहेत. हो घडले आहेत. संसार कशाला म्हणतात? कसा? कुंभाराची ओली माती. हो ओल्या मातीमध्ये कुंभारानं आकार द्यायचा असते. हो एकदा आकार घडला आणि तो काय म्हणतो आपण त्याला आवा त्या गरम भट्टीमध्ये गेला आणि माठ तयार झाला का फुटल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून लहान मूल म्हणजे कुंभाराची ओली माती. आपण दोनही अपत्य त्या पद्धतीने घडवलो. म्हणून मंजुळा जास्त वाद न घालता हे टोपलं घे आणि MIDC त्या बोरीला चालली जा. नेहमी दिसा कोचमाळ व्यवसाय हे भाजीपाल्याचं टोपलं घेतलं, डोईवर घेतलं की या गलीनं फिरते त्या गलीनं फिरते, या गावात फिरते त्या शहरामध्ये फिरते. काय ठेकापत्रिका घेतलाय मग तर बहिणीच्या गावाला जाता 15 दिवस राहायचा. नाही बायकोची भिकार नाही माझी भिकार. 15 दिवस झाले बहिणीच्या गावाला गेल्या होत्या, मला 1 दिवस केल्या का हो? चांगली संस्कृती पाहिजे असं म्हणलो. 15 दिवस झाले बाहेर गेलो, गेल्या म्हणते तर मला काय केल्या का म्हणते. मग नाही तर का फोन केल्या आहे. याला हे संत मालिकेत बसणारी बाई आहे. दादा कोणत्याही चुलत बहीण होय. पण मी 2 अर्थाने बोलते. मुद्द्याचं बोला काय ते पाजळ नाही लावत माझी मा. तुमच्या बापाची बायको हो माझ्या मा म्हणतात. त्याच्या बाई म्हणजे बाईले एखादी कोण्या बाईले मा म्हणणे वाईट होते का? अगं शहाण्याचं म्हणणं आहे काय म्हणणे, एक बाई एक स्त्री क्षणाची पत्नी असून जन्माची माता असते. असं काय? बरोबर आहे. तर मंजुळा काय टोपलं घे आणि माझ्याची वाट घे. आजपासून असा सडला धंदा मी करणार नाही. हे शेतीवाडी काही कामाची नाही. शेतीवाडी इकून टाका, या शेतीत काही ठेवलं नाही. बरं तुझी 2 मला जर भांडण कमी करायचं आहे, तुला बाजारला पाठवायचं आहे की नाही तर मला थांबावं लागेल. असं बरोबर आहे. तर मला एक सांग, तुझ्या म्हणण्यानुसार समजा ठीक आहे मी जमीन विकली, मग तुझ्याकडे काही मार्ग आहे का? हो माझ्याकडे मार्ग आहे ना. काय भारी असा धंदा निवडा ज्या धंद्यातून 2 पैशाची मिळकत येईल आणि गवताच्या खोपडीतून मस्त स्लॅबच्या बिल्डिंग मध्ये जाऊ 2 ठीक आहे. काय हरकत नाही. पण काही तुझ्याकडे विचार आहेत नवीन? हो आहेत ना. कोणते ग? मी नवीन धंदा करणार. हे धंदा काढणारी बाई काय मी काढली लावणीचा धंदा. लावणी चांगला आहे धंदा तुझा. सांग मग तुझी लावणी. ऐका हो धनी बोल माझी राणी. बसुनी पैकी घ्या हो तुम्ही पानाचा विडा, प्रेमाने कुरवाडी ते सख्या मिठीत घ्या ना जरा. सांग समोरच्या ऐकता का? चला मला रंगमालक घेऊन. हे आपला रंगमाला आहे. हेच आहे का? या हो रंगमहाले सजना, चढते
केसात माळा गजरा दिलबरा केसात माळा गजरा राजसा केसात माळा गजरा बिट्टूजी बाबा तुमचं प्रेम नाही वाटतं माझ्यावरती दिलबरा राजसा केसात माळा गजरा दिलबरा केसात माळा गजरा राजसा केसात आणि त्या सूचनेच्या पालन करणे बरोबर नाही ना असं काय करतोय कोण करते ज्याला कौशल नाही निर्बुद्ध माणूस असं काय आपल्याला सांगून आपण जर ऐकलो नाही तर आपल्यासारखी वेळे कोणी कोणीच नाही नाही. म्हणून आपल्या व्यवहाराच्या गोष्टी त्याचप्रमाणे पुरुषोत्तमजी भुसे यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद. तर ठीक आहे आपण आपल्या व्यवहाराकडे लागू व्यवहाराकडे वळू परंपरेनुसार आणि आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृती आपण जपू. तर थोडक्यात तू माझ्यावर न रागवता मी तुझ्यावर न रागवता त्याला एक काम सांगतो कामाचे तू पालन कर. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं
जानजवान मुलांची भीती वाटते, मला खूप भीती वाटते हो. हा, भीतीचा प्रकार ठेवू नको नाही. आणि मनामध्ये भीती बाळगू नको. नाही हो. जा. ठीक आहे, जाते बाय. बाई शिलागाय माझे लाडके बहिणी शिला शिलावा. अरे शिला माझ्याला नाही गेली वाटते. नाही ना. जायचं नाही मग. चल मग जायचं. झाड जंगलाची वाट माझे चोरले नाही. कुणाला घेऊन जायचं बाजारला बहिणी माय. जानजवान मुलाची भीती वाटते का मला. चाल ना मग कसं करायचं. कायद्याचे शस्त्र हातात घ्यायचे आणि हिमतीने निघायचं. कायद्याचे शस्त्र घेऊन कोणी अडवलं तर काय करायचं ग. काय करायचं तुला माहित नाही काय. नाही ना. रस्त्यात अडवले कोणी बरोबर आहे ना. एकट्या बाईला कोणी आडवा होतो. मग काय. 10 बाया राहिल्या ना कोणाची ताकद नाही आडवा व्हायची. मग काय. एवढं सगळं कुठे लिहिलंय संविधानमध्ये. इतिहासाच्या पानोपानी पण एवढं सगळं कोण सांगून दिलं. शांती दूत गेले सांगून
काय ज्याने अभिमान केला काय? ज्याने गर्व केला त्याचा गर्व कधी राहिला नाही. काय? कारण की तू एवढं सगळं सांगून गेले हा? अजून काय काय करायला सांगून गेले. काय काय? शिलाचे पलन काढून काय सांगायचं विज्ञान युगाचे काहीतरी विज्ञान युगाचं सांगायचं. मग